नेता जयाभाऊ बोलतायत, एकदा हात वरती, जोरदार टाळी आपल्या जयाभाऊसाठी. आता पोटात काय नाही, सारखा हात वरून टाळी वाला म्हणतोय तुम्हाला. जेवल्यात? आज खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भव्य दिव्य अशा मेळाव्याला रात्री 10 वाजता बोलण्याचा योग येतोय. आणि सेठ अनेक लोक म्हणत होते की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष नाही. त्यांना हेच उत्तर आहे की रात्री 10 वाजता सुद्धा खानापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी ताकदीने उपस्थित आहेत. आणि अशा सुंदर अशा या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले बहुजनांचा नेता, की ज्या नेत्याचं नाव घेतल्यावर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मोगलांना पाण्यात बघितलं की संताजी धनाजी दिसायचे, तसे आता प्रस्थापितांना गोपीचंद पडळकर दिसतात. पाणी जरी बघितलं गोपी दिसते काय असं वाटतंय त्यांना. असा आमचा बहुजनांचा युवा नेता सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब. दुसरा आमचा शेतकरी नेता, ज्या माणसानं शेतकऱ्यांच्यासाठी उभी हयात घालवली, शेतकऱ्यांना न्याय देता देता सामान्य माणसाला न्याय द्यायचं राजकारण ज्या माणसाने केलं, आणि कायम माझ्या सुखदुःखामध्ये, आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये जो माणूस राहिला, ते आमचे नेते सन्माननीय सदाभाऊ यांनी या ठिकाणी यांचे मनापासून स्वागत करतो. सन्माननीय पृथ्वीराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आमचा नानासाहेब महाराजांचे चिरंजीव, आमचे वस्ताद सम्राट महाडिक यांचे मनापासून मी स्वागत करतो. अनेक माणसं स्टेजवर उपस्थित आहेत, सगळ्यांची नावं घेतली, मी सगळ्यांची क्षमा मागतो. तो आजचा कार्यक्रम आणि भारतीय जनता पक्ष मजबूतीनं ताकदीनं बांधण्याचं काम खानापूर तालुक्यामध्ये करत असलेले आमचे बंधू सन्माननीय ब्रह्मानंद पडळकर यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हे शिवधनुष्य आपण पेलले, ते आपण भारतीय जनता पक्षाची धुरा पुढे घेऊन चाललाय. या सगळ्यांचं स्वागत करत असताना पत्रकार बंधू आणि आमच्या माता भगिनी सगळे, कार्यक्रम आता 10 वाजल्यात. आता अधिकचं मी बोलणार नाही, सगळंच आपल्याकडून बोलून झालंय. पण मी मनापासून आपल्याला सांगेन की आज देवाभाऊचा वाढदिवस आहे, आणि देवाभाऊचा वाढदिवस होत असताना अनेक लोक वाढदिवसामध्ये मोठे मोठे फ्लेक्स लावतात, डिजिटल बोर्ड लावतात, वाढदिवसाचे बोर्ड लावतात. काही लोक बेंजो लावतात, काही लोक जेवणाच्या पार्ट्या करतात, काही बोकडं कापतात, आणि काही लोक पेपरला प्रचंड मोठ्या जाहिराती देऊन लाखो कोट्यावधी रुपयाचा चुराडा करतात. अशा वेळी आमचा नेता याने सांगितलं की माझा वाढदिवस एक तर करूच नका, आणि केला तर माझा वाढदिवस हा लोकांच्या सेवेसाठी द्या, लोकांची सेवा करणारा माझा वाढदिवस झाला पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की यांनी या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करण्याचा निर्णय घेतला, आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज सकाळपासून लोकांच्या सेवेमध्ये होता आणि लोकांच्यासाठी रक्तदानाचं पवित्र काम करत होता. आणि आज गोपीशेठ मनापासून सांगेन की आता रक्तदानाचा एका नेत्याच्या किंबहुना एका विशिष्ट कार्यक्रमासाठी एका दिवसामध्ये झालेलं हे रक्तदान हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये याची नोंद होईल
अशा पद्धतीचं कार्य आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झालं. आणि किमान 2 लाख, माझी माहिती अजून अपुरी असू शकते, पण किमान 2 लाख लोकांनी रक्तदान केलं आणि आता ते रक्त लोकांचं जीव वाचवण्यासाठी उपयोगाला येईल ही भूमिका मांडणारा आमचा नेता. त्यासोबत आमच्या शेतकरी जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि पहिली मुलाखत आपण ऐकली असेल, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्यांना, दुष्काळी भागातल्या शेतकरी बांधवांच्या बांधावर पाणी देणं याला माझं प्रथम प्राधान्य आहे. ही भूमिका घेणारा शेतकऱ्यांचा नेता, दळणवळणाची साधनं निर्माण करणारा, सामान्य माणसाला न्याय देणारा, या राज्याचा विकास झाला पाहिजे म्हणून भूमिका मांडणारा, मेट्रो मॅन म्हणून पण त्याच माणसाकडे बघितलं जातं. सामान्य माणसाला न्याय देत असताना आज अंगणवाडी सेविकापासून कुणी न्याय दिला? अंगणवाडी सेविकेला आमच्या देवाभाऊनी दिला. कुणी न्याय दिला पोलीस पाटलाला? आमच्या देवाभाऊनी दिला. कुणी न्याय दिला कोतवालाला? आमच्या देवाभाऊनी दिला. कुणी न्याय दिला सरपंचाला? आमच्या देवाभाऊनी दिला. जे जे काय कुणी न्याय दिला आमच्या लाडक्या बहिणींना? देवाभाऊनी दिला. कुणी आमच्या युवकांच्यासाठी काम करतंय? आमचे देवाभाऊ करतायत. आणि हे सगळं करणारा या महाराष्ट्राचे अनेक जाणते राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जाणता राजा न मानणारे जाणते राजे आपल्याकडे होऊन गेले. पण खऱ्या अर्थानं या माणूस आपल्या सगळ्यांच्यासाठी लढणारा, झगडणारा, झटणारा, विरोधी पक्षात असला तरी लोकांची जनभावना मांडणारा हा नेता. आज त्या नेत्याचा वाढदिवस आहे. मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि देवानं, परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये ईश्वरानं त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीची प्रार्थना या निमित्तानं करतो. आज आपण सगळेजण या खानापूर तालुक्यामध्ये आहे. पहिल्यांदा येताना मलाही शंका होती आता खानापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा मेळावा म्हणजे काय असणार आहे. पण आज प्रचंड मोठा मेळावा आपण या ठिकाणी घेतला. सेठ तुम्हाला धन्यवाद ब्रह्मासेठ, तुमचं कौतुक केलं पाहिजे. ही संघटना आता तुम्ही बांधायला सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे अजून 4-4.5 वर्षात मजबूतीने ही संघटना उभी राहील आणि नक्की या भागामध्ये परिवर्तन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसेल. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. आणि हे सगळं करत असताना पडळकर साहेब आपल्याकडे आज दिसत आहेत. कॅमेरे सगळे लावणे असतात. कधी काय येतंय, कधी कुठनं बॉम्ब पडतोय, काय घडतंय, काय बोलतंय. पण आज मी मनापासून सांगेन, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा, सामान्य माणसाचं दुःख मांडणारा, गोरगरिबांच्या व्यथा मांडणारा, बहुजनांचा व्यथा मांडणारा, आणि तो फक्त व्यथा मांडणारा नाही, व्यथा मांडणारे अनेक लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचं नाव घेणारी अनेक लोक आहेत. पण खऱ्या अर्थानं त्या लोकांना न्याय देण्यासाठी मांडलेला प्रश्न शेवटपर्यंत घेऊन जाऊन त्याला तडीस नेणारा नेता कोण असेल तो आमचा गोपीचंद पडळकर आहे. आजपर्यंत मला सांगा, गोपी शेठनं एखादा विषय हातामध्ये घेतला आणि तो अर्धवट सोडला असा विषय मला सांगा. एकदा हातात घेतलं की त्या प्रश्नाची तड लावायची, त्याला पुढे घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढाई करायची. मग जशी लढाई करायला लागेल तशी लढायची तयारी असते. कधी मुद्द्याची, कधी गुद्द्याची, जी वाटेल ती लढाई करायची ताकद याच्यामध्ये आहे. असा नेता या भागाला लाभला आहे. माझी विनंती आपल्याला आहे, आपण असं नेतृत्व वाढवलं पाहिजे, फुलवलं पाहिजे आणि अशा नेतृत्वाच्या पाठीशी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. हे बहुजनांचे नेतृत्व सहजासहजी उभी राहत नाही, कुणी राहू देत नाही. तेव्हा उभा राहिलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. कोण बघताय आपण इथं? सदाभाऊ इथं आहेत. सदाभाऊचं राजकारण आपण बघितलं. संघटनेतनं उभा राहिलेला माणूस, एका वाकळेवर, पोतड्यावर झोपणारा, गोरडीवर झोपणारा नाही, शेतकऱ्यांच्यासाठी वाड्या वस्तीनं फिरणारा, शेतकऱ्याच्या बांधावर लढणारा नेता आज आपण सगळेजण बघतोय. अनेक प्रश्न त्या माणसांनी शेतकऱ्यांचे मार्गी लावले. देवाभाऊ कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले. असं आमची कर्तृत्वान नेतृत्वाची फळी या ठिकाणी आपण बघताय. सम्राट महाराजांच्या रूपानं या जिल्ह्याचं नवं नेतृत्व उभं राहताना आपण बघताय. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतायत. असे हिरे शोधून शोधून देवाभाऊ करतात आणि त्या हिराला पैलू पाडण्याचं काम
या निमित्तानं देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली होताना आपण बघताय. म्हणून मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगायचं, कोण जयकुमार गोरे, काय इतिहास आहे, काय भूगोल आहे. माझे वडील ना आमदार ना खासदार ना पंचायत समितीचे सदस्य ना काय नाही, भूगोल ना इतिहास, कुठलाही भूगोल नाही, इतिहास नाही. एका सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचं रेशनिंग दुकानदाराचं पोरगा आलं आणि प्रस्थापितांशी लढाई चालू केली, पाण्याचा संघर्ष चालू केला. आणि ज्या तालुक्यामध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला उसाचं कांड मिळत नव्हतं, कुठंतरी कराडातनं नाही तर फलटणातनं बारामतीतनं उसाचा ट्रॉली भरून आणायची, बाजार पटांगणावर तुळशी बारशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी बाजार पटांगणावर यायची, मग एक एक ऊस घ्यायचा आणि तुळशी बारशीच्या लग्नाला जायचं, लग्न लावायचं. ही परिस्थिती माझ्या तालुक्याची. ज्या दुष्काळी भागात बघ आपण बघितलं, जानेवारी महिना आला की पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी संघर्ष करणारा माझा माणूस, माझा तालुका, त्या माझ्या मतदारसंघामध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही सांगणारी बारामतीची मंडळी, फलटणची मंडळी, पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही ही भूमिका सांगणारे. बाबा तुम्ही काय म्हणता, हे कसं घडलं? कारण आमच्या लोकांच्या मनामध्ये ठासून ठासून भरलं होतं की इथं कधीही पाणी येणार नाही. तेव्हा आमचंही गडी कुणाला पाणी मागत नव्हतं, ठासून सांगितलं येणारच नाही. मग मागायचं कशाला, काय मागायचं, सभा मंडप. अशा पद्धतीची परिस्थिती बघितली. त्या तालुक्यामध्ये आज 5 साखर कारखाने उभे आहेत आणि 5 साखर कारखाना ऊस बाहेर जातो. हा माझ्या तालुक्याचा इतिहास आहे. आणि मी शब्द दिलाय माझ्या जनतेला, ज्या दिवशी मी उभा राहिलो त्या दिवशी सांगितलं दुष्काळ मुक्तीसाठी जयकुमार गोरे आलाय. आणि आता सदाभाऊ, मी आता माझ्या जनतेला शब्द दिलाय, पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची निवडणूक आहे. बाबा पाण्याच्या पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नव्हतं, त्या तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची निवडणूक आहे. आणि जर माझ्या तालुक्यातली 2 डोंगरावरची गावं सोडली तर प्रत्येक गावात पाणी पोचलं नाही तर हा निवडणुकीला कधीच उभा राहणार नाही. ही भूमिका घेऊन जयकुमार गोरेनं काम केलं. आणि आज 70% मतदारसंघ माझा पाण्याखाली आहे आणि उरलेल्या मतदारसंघात पाणी चालू आहे. याला कोण कारण आहे? देवाभाऊ सारखं नेतृत्व आज आमच्या पाठीशी उभा आहे. म्हणून ह्या सगळ्या प्रश्न आम्ही घेऊन पुढे जातो आणि हे प्रश्न सुटतात. आज गोपीचंद पडळकर साहेब देवाभाऊच्या नेतृत्वाखाली काम करतात, सदाभाऊ करतात, आमचे पृथ्वीराज बाबा करतात, आम्ही सगळी मंडळी करतो. आणि प्रचंड मोठी ताकद सामान्य कुटुंबातल्या या युवकांच्या पाठीशी उभं करतात. कारण सामान्य कुटुंबातनं आलेल्या लोकांना सामान्य माणसाचं दुःख माहिती असतं आणि ही भूमिका घेऊन आपण काम करतो. आज काय मागितलं आमच्या गोपीचंद इथं आल्यावर? आमच्या रेवत सिद्धचं मंदिराचं काम झालं पाहिजे. काय मागितलं इथं आल्यावर? संताजीचं स्मारक झालं पाहिजे, संताजी घोरपडेंचं स्मारक झालं पाहिजे. काय मागितलं इथं आल्या इथं? बहिर्जी नायकांचं स्मारक झालं पाहिजे. ही भूमिका मांडणारा, सामान्य माणसाचं दुःख मांडणारा, पाण्यासाठी लढणारा, आणि ही सगळी भूमिका या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मांडली. सुदैवानं बाबा माझ्या नेत्यानं माझ्याकडे असं खातं दिलंय, जन्माला आल्यापासून स्मशान भूमीत जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं माझ्या खात्यात आहे. जन्माला आल्यावर जे लागतं, आमच्या महिला भगिनी बसल्या, तुमचं उमेद बचत गटाचं सगळं काम माझ्याकडेच आहे. आणि स्मशानभूमीत जाईपर्यंत सगळी व्यवस्था ती बी माझ्याकडेच आहे. तर बिलकुल चिंता करू नका. गोपीचंद मी जीवाभावाचे मित्र आहे आणि माझ्या खात्यामध्ये गोपी शेठला नो बजेट आहे. इथं बजेटचा विषय नाही आणि इथं देवाभाऊने आकडा सांगितला त्याचाही काही विषय नाही. देवाभाऊ जे मला कोटा देतील ते सगळा कोटा दे आमच्या गोपी शेठचा आहे. काळजी करू नका गोपी शेठ. रेवंत सिद्धाचं सांगितलं, मी आज सांगून जातोय, 2 वर्षाच्या आत रेवंत सिद्धाला 5 कोटी रुपये ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण देऊ. ब वर्ग देवस्थानचा दर्जा आहे आपण देऊ, फक्त प्रस्ताव पाठवा. ब आहे तर बाकीचं माझ्यावर सोडा. आज आपण सांगितलं संताजी घोरपडेंचं हे जन्मगाव माझ्या इथं
आपण बघितलं असेल ज्या कारखेलच्या डोंगरामध्ये त्यांचा अंत झाला ते ठिकाण माझ्या इथं आहे आणि त्यासाठी आपण मागितलं त्याची चिंता करू नका. आपण तातडीचा प्रस्ताव द्या, बाकी माझ्यावर सोडा. आपण फक्त तातडीचा प्रस्ताव द्या आणि त्याच्यासोबत भैरजी नायकांच्या स्मारकाचं आपण सांगितलंय. त्याचं केवढं मोठं महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे 18 पगड जातीतले होते त्या सगळ्या मावळ्यांना सन्मान मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण घेतो. आमचा नेताही त्या पद्धतीचा, आमच्या पक्षाचा विचारही त्या पद्धतीचा आहे. या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतो तेव्हा ती आपली शक्तीस्थळं आहेत. अशी शक्तीस्थळं मजबूत केली पाहिजेत हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे आणि त्या धोरणात आम्ही त्या शक्तीस्थानासाठी लागेल ते देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे त्याची आपण चिंता करू नका. त्यालाही आपण मार्ग काढू. बाकीचं आता बोलले गोपीचंदजी, किती बारकाईनं लक्ष असतं सगळ्या गोष्टीवर. परवा रायगडाला गेले, तिथं गेलं की नवीन काहीतरी विषय असतो त्यांच्याकडे. आले मला सांगितले, भाऊ अहो ते रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, ज्या रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ज्या रायगडावरनं निजामशाही संपुष्टात आणली छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड त्या ग्रामपंचायतीचं नाव आहे क्षेत्र निजामपूर. बघा, निजामाचा अंत छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामशाहीचा अंत केला, पण ग्रामपंचायतीचं नाव बदलायचं आजपर्यंत कुणाच्या डोक्यात आलं नाही. निजामाची निशाणी आज पण तिथं होती. त्या निजामाची निशाणी खालसा करण्याचं सगळ्यात मोठं काम कुणी केलं? आमच्या गोपीचंद पडळकरांनी केलं. एक निवेदन दिलं मुख्यमंत्री महोदयांच्याकडे. मुख्यमंत्री महोदयांनी मला आदेश दिला. त्यांनी तेच निवेदन माझ्याकडे आणलं. मला सांगितलं, भाऊ अधिवेशन संपवायच्या आत मला हे नाव बदललं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. आणि माझ्या मित्राला शब्द दिला होता, अधिवेशन संपायच्या आत क्षेत्र निजामपूर खालसा करू आणि रायगडवाडी नाव देऊ. ते नाव आपण दिलं. हे नाव गोपीचंद पडळकर साहेबांनी त्याची शिफारस केली म्हणून झालं. असे अनेक कामं आहेत. आता हे सगळं सांगायला वेळ नाही, आता कधीतरी पुन्हा बोलवा. पण एकदा मी हे सगळं करत असताना आपल्याला एवढंच सांगेन, सामान्य माणसाची भूमिका घेऊन लढणारा नेता आपल्याला मिळालाय. रमासेठ आपण काम करता, खानापूर आटपाडीचा विषय आहे, अजिबात चिंता करायची नाही. जिथं नडल, ज्याला कोणी नाही त्याला देवा भाऊ, आणि जिथं तुमचं नडल तिथं जया भाऊ. ही सगळी ताकद देवाभाऊनीच दिली, नाही तर आम्ही कोण आहे? भारतीय जनता पक्षाने ताकद दिली, नाही तर आम्ही कोण आहे? आणि ही सगळी ताकद सामान्य माणसासाठी, भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी ही सगळी ताकद आपल्याला लावायची आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाचा विचार या खानापूर तालुक्यामध्ये रुजला पाहिजे, वाढला पाहिजे. याच्यासाठी जे लागेल ते सगळं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. हे या निमित्तानं आपल्याला मी मनापासून सांगेन. माझे अनेक सहकारी ज्यांनी मगाशी बोलत होते, सगळ्यांची नावं आता घेता येत नाही, पण या सगळ्यांना मी आपल्याला एवढंच सांगेन, 24/7 काम करणारे आम्ही सगळी मंडळी आहे. कसलाही प्रसंग, कसली अडचण, काही विषय येऊ दे, 24/7 आम्ही उभे असतो. रात्री 3 वाजता फोन लावला तरी कार्यकर्त्याचा उचलतो आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतो. ही भूमिका घेऊन काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. गोपी सेठच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपण रमा सेठच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याचे काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्याच शुभेच्छा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या वाढदिवसाच्या निमित्तानं राहतील. ते काम आपण पूर्ण करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. राहुलजी मंडले